मन ही संकल्पना समजून घेण्यासाठी म्हणून मनासंबंधित सादरीकरणे तयार करण्याची सुरुवात झाली। त्यानिमित्ताने अभ्यासाची उजळणी झाली। वाचनाची आवड असल्यामुळे मनासंदर्भात जे काही वाचले गेले होते त्या विषयातील माहिती मते मी या आधीच्या 50 सादरीकरणातून मांडली आहेत। मन हे एक अनाकलनीय असे गूढ आहे। मन हे मनानेच समजून घ्यावे लागेल। प्रत्येकाचे मन हे वैश्विक मनाचा भाग असले पाहिजे। प्रत्येक जीव त्याच्या नजरेतून जग पाहत असतो। उत्क्रांतीमधील प्रत्येकाचा प्रवास हा परिघाकडून मध्यबिंदूच्या दिशेने असा चालू असतो। प्रत्येकाचे आकलन भिन्न असेल। ज्याला जे काही दिसते कळते ते फक्त त्याच्यापुरते मर्यादित राहत नाही। त्याला जे काही कळते त्याचा तपशील कळत न कळत पुढे पाठविला जात असतो। आपण सारे एकमेकाशी जोडलेले आहोत। मेंदूतील प्रत्येक मज्जापेशी तिच्याकडे येणारा संदेश पुढे पाठवित असते। तो तसा पुढे पाठवण्याआधी प्रत्येक न्यूरॉन त्यावर काहीतरी काम करीत असला पाहिजे। न्यूरॉन्स हे सायनॅप्सिसच्या जाळ्याने एकमेकाशी जोडलेले असतात। मेंदूमध्ये सायनॅप्सिसशी मोजता येणार नाहीत एवढ्या लांबीची जाळी पसरलेली असतात। चंद्रावर जाऊन परत येता येईल एवढी लांबी असणारे सायनॅप्सिसचे जोड प्रत्येक माणसाच्या मेंदूत असतात। विशिष्ट माहिती ही निवडक न्यूरॉन्सपर्यंतच पाठवली जात असते। त्याच्यावर संस्कार करून ती माहिती मोजक्या न्यूरॉन्सपर्यंत पुढे पाठवण्याचे काम मेंदूमध्ये झोपेतही चालू असते। प्रत्येक मज्जापेशीने करायचे काम विषय ठरलेले आहेत। त्याशिवाय नेमक्या त्या न्यूरॉनकडे तो संदेश जाणार नाही। वैश्विक पातळीवरील ही माहिती कुठे जात असते का माहीत नाही, पण साऱ्या आकाशगंगाही सायनॅप्सिसप्रमाणे एकमेकाशी जोडलेल्या आहेत। पुरुष सुक्तात सहस्र शीर्षांची कल्पना मांडलेली आहे। कल्पनाही करता येणार नाही एवढ्या प्रकारचे जीव विश्वाच्या या खेळात सहभागी होत असतात। त्यांच्या नजरेतून सारे जग पाहत असतात। हे पाहणे, त्यावर संवाद करणे, हे समजून घेण्याचा प्रयत्न करणे हे आनंद देणारे आहे। हे सारे आकलनापलीकडचे आहे हे मान्य आहे, पण म्हणून ते जाणण्याचा प्रयत्न सोडून द्यायचा का? उत्क्रांतीतील माणसाचे स्थान मेंदू मन हा विषय जाणून घ्यावा असे ज्यांना वाटते त्यांनी एका व्यासपीठावर एकत्र यायला हवे। 21व्या शतकातील माणसांनी ज्ञानमार्ग हा धर्म म्हणून पाळायला हवा। यासाठी ती व्यक्ती त्या विषयातील जाणकार असलीच पाहिजे असे नाही। विशिष्ट विषय जाणून घेण्याचे कुतूहल मात्र असायला हवे। मी कोण? मी नेमका कशासाठी जन्माला आलो? माझ्या आयुष्यात काय करण्याने मला कृतार्थता मिळेल? असे प्रश्न साऱ्यांनाच पडत असतात। इतिहासात फार पूर्वीपासून हेच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारण्यात आले आहेत। प्रत्येकजण त्याच्या कुवतीप्रमाणे या प्रश्नांचा पाठपुरावा करत असतो। यावर समूहमान म्हणून काम व्हायला हवे आहे। यामध्ये सहभागी होणारी माणसे एकत्र येतील, प्रश्न विचारतील, स्वतःची मते मांडतील, त्यांच्या आवडीच्या विषयाचा अभ्यास करतील। समूहमान म्हणून काम करण्यामधून समाजाचा फायदा निश्चित होईल। मन या विषयावरील संवाद निरंतर चालू राहायला हवा। या विषयाचा अधिक अभ्यास झाल्यानंतर पुढील सादरीकरणे बनविली जातील। या अशा चाकोळी बाहेरच्या संवादात सहभागी व्हावे असे आपल्याला वाटत असल्यास कृपया संपर्क साधा। धन्यवाद।